नमस्कार. रयतेच्या दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजना नेमकी काय आहे त्याविषयीची माहिती जाणून घेतली होती. आणि आजपर्यंत आपण इतक्या योजना जाणून घेतल्या ना, त्यातली ही योजना आहे ही अक्षरशः आगळी वेगळी आहे आणि असं अनेकांनी आम्हाला कळवलं सुद्धा आहे. कारण ह्या योजनेद्वारे अनुसूचित जातीतल्या जे भूमिहीन आहेत, मजूर आहेत, अशांना सरकारतर्फे जमीन दिली जाते आणि त्यातून ते जमीन मालक बनतात. अशा प्रकारची ही योजना आहे. आणि ह्या योजनेची वर्धा जिल्ह्यामध्ये जी यशस्वी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे ना, त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली, जी अनेकांना आवडली. अशाच प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे आणि त्यासाठी रयतेचा दरबारमध्ये आपण सामीलही व्हायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय हे खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल, अतिशय उपयुक्त असाच आपला आजचा विषय आहे. आणि आजसुद्धा आपण वर्धा जिल्ह्याची सफर करणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण वर्धा जिल्ह्यातल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांची मनोगतं जाणून घेतलेली होती. आणि त्याविषयी आम्हाला अनेकांनी एक प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न असा आहे की सरकारतर्फे भूमिहीनांना ही जी जमीन मिळते ना, ही जमीन यांना विकता येते का? नाही, ते त्याच्यामध्ये सातबारामध्ये आमचं नाव असतं, त्याच्यामुळे त्याला विकता नाही येते जमीन. त्याला विकता नाही येत. विकताच्या वेळेस दोघांचे नाव असतं. आमचं नाव असतं, विभागाचं नाव असतं, त्याच्यामुळे त्याला ती विकणं नाही येणार कधीच. कारण खरेदी विक्रीसाठी ज्यांच्या नावे आहे ते दोघेजण उपस्थित पाहिजे, कुठलंही आपलं हे असं प्रॉपर्टी. तर त्याच्यानंतर त्याला विकता नाही येत. त्याच्यामुळे जी जमीन मिळाली असेल ती कसून आपलं हे कसून त्यांनी आपला उदरनिर्वाह करावा. तो झाल्यानंतर त्याचे वारस असेल त्यांनी त्याचा उदरनिर्वाह करावा. किंवा फार काही कठीण प्रसंग असेल, काही करता नसेल तर त्यांनी भाडे तत्वावर वगैरे दुसऱ्याला देऊ शकेल तो त्याच्या स्तरावर. शासनाला परत करू शकतो. शासनाला पण परत करू शकतो. पण कोणी प्रॉपर्टी शासनाला कोणी करत नाही एकदा दिलेली, त्याच्यामुळे नियमानुसार ते त्याच्या वारसाला मिळतं. लक्षात आलं? सरकारकडून मिळालेली अशी जमीन अजिबात विकता येत नाही. पण तरीही मंडळी, ह्या योजनेची राज्यभर अंमलबजावणी सुरू आहे. विशेषतः या विभागामार्फत म्हणजे अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत स्वाभिमान सबळीकरण ही पण एक योजना राबविली जातं. अनुसूचित जातीतील बरेचसे लोक हे भूमिहीन आहेत आणि एखाद्या व्यक्तीकडे भूमिहीन याची संख्या पण मोठी आहे. आणि भूमिहीन व्यक्तीला जर स्वतःच्या नावे जमीन मिळाली किंवा घर मिळाली की त्याचा उत्साह गगनात मावेन असा होतो. तर या दृष्टिकोनातून 2004मध्ये आमच्या विभागाच्या वतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबळीकरण ही योजना सुरू केली. ती 2004ला सुरू झाली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा सुरू झाली तेव्हा 50% कर्ज आणि 50% शासनाकडून अनुदान अशा पद्धतीने ती मिळायची. पण त्याच्यामध्ये 2018ला ही 100% शासन अनुदानातून म्हणजे शासनाकडून ती खरेदी करून अर्जदाराला दिली जातो. या योजनेअंतर्गत सरकारकडून जमिनीची जी खरेदीची प्रक्रिया असते ना, ती पुन्हा एकदा आपण समजावून घेऊया. तर या जमिनी अंतर्गत ज्या गावामध्ये जमीन उपलब्ध असेल त्या गावातील अनुसूचित जातीच्या भूमिहीन लाभार्थ्यांना ती दिली जातं. त्याच्यामध्ये जर कोरडवाहू असेल तर ती 4 एकर दिली जातं आणि समजा बागायती असेल तर ती 2 एकरपर्यंत दिली जातं. आणि त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे की त्याची जी किंमत रेडी रेकनरच्या दराप्रमाणे दिली जातं आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असतं आणि ते जास्तीत जास्त त्यांचे दर दुप्पटपर्यंत जातं, रेडी रेकनरच्या दुप्पटपर्यंत दिल्या जातात. जवळजवळ या अंतर्गत आमच्याकडे आतापर्यंत 6,916 लोकांना जमिनीचं वाटप झालेलं आहे राज्यामध्ये.
आणि मोठ्या प्रमाणात जे होतकरू शेतकरी असतात किंवा जो अर्जदार असतो तर ते चांगल्या पद्धतीने आमची ही योजना कृषी विभागाशी संलग्न आहे. कृषी विभागाचे अधिकारी या योजनेमध्ये असतात. तर कृषीची जी काही योजना आहेत त्याच्यातून पण त्यांना फायदा मिळतो, विहीर खांदून मिळतो किंवा इतर काही योजना असतात. तर त्याचं कन्व्हर्जन्स करून बऱ्यापैकी शेतकरी 4 एकर 2 एकरमध्ये पण प्रगती करतात. 2 एकर असेल तर ती ओलिताची असतं, त्याच्या सुविधा असतात. त्याच्या अनुषंगाने पण बरेचसे स्वतंत्रपणे सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभे झालेले आहेत, ज्यांनी योग्य पद्धतीने या योजनेचा लाभ घेतलेला आहे. मंडळी, राज्यभर 6,916 लाभार्थींना ह्या योजनेतून जमीन देण्यात आली आहे आणि त्याचं प्रमाण विदर्भ आणि मराठवाड्यात जास्त आहे. पुणे मुंबईमध्ये नगण्य आहे. नाही, मुंबई पुण्यामध्ये तर आमच्याकडे लाभार्थीच नाही आहे. मुंबई पुण्यामध्ये नाही आहे, मुंबईत नाही आहे, ठाणेमध्ये नाही आहे, तिकडे नाही आहेत. मॅक्झिमम लाभार्थी मराठवाडा आणि विदर्भामध्ये आहेत. विदर्भामधले पण चंद्रपूर गडचिरोलीमध्ये कमी आहेत. अमरावती झालं, अकोला झालं, वर्धा झालं, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाभार्थी, बुलढाणा आहेत या ठिकाणी आहे आणि मराठवाड्यामध्ये लाभार्थी आहेत, जिथे अद्यापही लोक म्हणजे औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात झालेलं नाही आहेत किंवा औद्योगिकरणाला आजच्या स्थितीमध्ये फारसा स्कोप नाही आहे आणि ग्रामीण भागामध्ये जमिनी विकण्याचा लोकांचा कल आहे. ज्यांचं आर्थिक उत्पन्न जो भूधारक आहे त्याचं कमी आहे, त्याला वाटतं की ठेवण्यापेक्षा विकलेली बरी आणि ती या दराने विकलेली बरी, शासन जे डबल भावापर्यंत घेतं अशी जिथे विचार प्रवाह आहेत त्या ठिकाणी ते अद्यापही जमिनी मिळतात. पण मुंबई, पुणे किंवा मोठ्या शहरामध्ये जमिनी नाही आहेत, पुण्यात पण नाही आहेत आणि मुंबईत पण नाही आहे. ग्रामीण भागामध्ये आहेत, मराठवाडा आणि विदर्भामध्ये आहेत विशेषतः. आणि प्रामुख्याने वर्धेमध्ये बऱ्यापैकी मागच्या वर्षी पण एकंदरीत 14 करोडची जमीन खरेदी करण्यात आलेली आहे. त्याच्या आदल्या वर्षी पण आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे लाभार्थी आहेत आणि चांगल्या जमिनी आहे. एकंदरीत रोड टच जमिनी, मी पण वर्धेला बघून आलेलो आहोत मागे उन्हाळ्यामध्ये, चांगल्या जमिनी आहेत. तसं बघितलं ना तर प्रत्येक योजनेच्या अंमलबजावणीसाठी हे जे सगळे शासकीय घटक असतात ना, हे प्रचंड मेहनत घेत असतात. पण ही जी दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना आहे ना, या योजनेतून आम्हाला अपार आनंद मिळाला असं ह्यांचं म्हणणं आहे. असं वाटतं की आपण जे काही काम केलं आतापर्यंत त्याच्यापैकी सर्वाधिक चांगलं काम आज केलेलं आहे. लोकांना अनेकदा जेव्हा जमिनीचं वाटप होतं आणि तो व्यक्ती एकटाच नाही, त्याच्या घरचे, त्याची पत्नी असेल, त्याची मुलं असेल, ते सर्वजणांचा जो आनंद डोळ्यातून व्यक्त होतो तो म्हणजे न विसरण्यालायक असतो. म्हणजे फार कमी प्रसंग येतात असे आम्ही काम करतो एवढं दैनंदिन. पण जेव्हा जमीन किंवा आमच्याकडे परत रमाई आवास योजना यानंतर जेव्हा घरं मिळतं लोकांना, तेव्हा त्यांना वाटतं की स्वतःच्या नावाचं किंवा स्वतःच्या मालकीचं काहीतरी आहे आपलंवालं या देशात किंवा इथे, तेव्हा त्यांचा उत्साह एकदम द्विगुणित होता आणि आपल्याला पण वाटतं की आपण काहीतरी समाजासाठी करतो म्हणून. त्याच अनुषंगाने मंडळी, वर्धा जिल्ह्यातल्या ह्या योजनेतल्या लाभार्थींशी आपण बोललो होतो, त्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागीही झालो होतो. त्यांना भेटण्यासाठी आम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये खूप फिरलो. मंडळी, या परिसरामध्ये ना खूप पवित्र वाटतं, कारण आपल्याला माहिती आहेच, सेवाग्राम महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधींच्या अस्तित्वानं पावन झालेली ही पवित्र भूमी आहे. आज इतका काळ लोटला पण सेवाग्रामची जपणूक मूळ स्वरूपात केली गेली आहे आणि ते वैभव बघण्यासाठी आजही खूप पर्यटक इथे येतात. हे कौतुकास्पद आहे. देशभक्तीची परंपरा, वारसा अशा प्रकारे संक्रमित होत असतो. मंडळी, आम्ही आष्टी या गावाला गेलो होतो. 1942च्या चले जाव आंदोलनाची ठिणगी ह्या गावामध्ये पडली होती नागपंचमीच्या दिवशी. नागपंचमीच्या दिवशी इथल्या राष्ट्रभक्तांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला होता. शस्त्रास्त्र नव्हती म्हणून गोटमार करण्यात आली. या आंदोलनामध्ये इथले 6 राष्ट्रभक्त शहीद झाले. त्यांच्या स्मृतींना वंदन. ज्यावेळेस महात्मा गांधींनी चले जाव ही हाक दिल्यानंतर ह्या ठिकाणी एक 1942मध्ये खूप मोठं असं आंदोलन झालं. का या तालुक्यामधील खेड्यापाड्यातील सगळ्या लोकांनी नागपंचमीच्या दिवशी हे आंदोलन उभं केलं आणि ह्या आंदोलनामध्ये ह्या स्पॉटवर हे तेव्हाचं पोलीस स्टेशन आणि ह्या पोलीस स्टेशनमध्ये सगळे पोलीस वगैरे हे सगळे असल्यामुळं अधिकारी त्या बंदुकीच्या समोर यांच्यापाशी दुसरं काही नव्हतं. तर यांनी गोटमार करून वगैरे हे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. तर याच्यामध्ये 6 जण शहीद झाले. त्याच्यानंतर ह्या उठावाने पोलिसलासुद्धा मारल्या गेलं. ह्या ठिकाणी मला वाटते 2 पोलीस का काही मारल्या गेले. तर मग काय झालं का ही तशीची तशीच बिल्डिंग जे होती आहे पोलीस स्टेशनची,
ह्या ठिकाणचे जे तेव्हाचे काही म्हणजे लोकनेते होते, त्यांनी या ठिकाणी मग ही संस्था हुतात्मा शिक्षण संस्था अशी एक स्थापन केली आणि ही जागा त्या संस्थेला शासनाने दिली. इथून आम्ही गेलो होतो आर्वीला. आर्वीमध्ये कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे. निश्चितच कापसाच्या ॲग्रो प्रोसेसिंगमध्ये पण या ठिकाणी मोठा वाव आहे आणि आपल्याला माहीतच असेल की जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जिनिंग अँड प्रेसिंगची युनिट या ठिकाणी आहेत. परंतु ते जिनिंगच्या पुढे जाऊन कापसावर प्रोसेसिंग करावी, सूतगिरणे असावे, टेक्स्टाईल असावी, असा विचार आमचा सुरू आहे. पण सुदैवाने PM मित्राचा एक मोठा टेक्स्टाईल पार्क इथून जवळच नांदगाव पेठ येथे मंजूर झालेला आहे आणि त्या ठिकाणी इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क आहे आणि त्याचा निश्चितच सगळा फायदा आमच्या विभागाला होणार आहे. आर्वीचे आमदार सुमित वानखेडे सरांनी आम्हाला विविध योजनांच्या अंमलबजावणीविषयी माहिती दिली. नाही, निश्चितच मागच्या काही वर्षामध्ये या ठिकाणी अतिशय चांगले कामं झाले आहेत. मग ते घरकुल योजने, राज्य सरकारच्या विविध घरकुल योजनेच्या माध्यमातून घरकुल योजनेचा लाभ लाभार्थ्यांना असेल, शेतकऱ्यांना विहिरी मिळवून देण्याचा लाभ असेल, जलसंधारणाचे कामं असतील, जलसंपदा विभागाच्या माध्यमातून लिफ्ट इरिगेशनचे प्रोजेक्ट्स असतील. त्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगल्या सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. आणि उत्पन्नात वाढ झाल्यामुळे हा संपूर्ण एरिया जो आहे हा ॲग्रोबेस इकॉनॉमी आहे आणि उत्पन्नात वाढ झाल्यामुळे एकंदरीत त्याचा जो काही इफेक्ट आहे तो बाकी ठिकाणी पण आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग त्याचाच एक आपल्याला या ठिकाणी जेव्हा आपण या एरियामध्ये फिरतात त्याचाच एक निश्चितच प्रभाव इतर ठिकाणच्या तुलनेत आपल्याला जाणवतो. शेतमालावर प्रक्रिया केंद्र उभारण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. सगळ्यात महत्त्वाची गरज जर आज कुठली असेल तर ते शेतीला सिंचन, ज्याद्वारे शेतकरी बारामाही पीक घेऊ शकेल. आणि दुसरं विषय हे बेरोजगारांच्या हाताला काम. आणि या ठिकाणी ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये रोजगाराची उपलब्धता त्या प्रमाणात होत नाही आहे. त्याच्यामुळे अनेक बेरोजगार तरुण आपल्याला या ठिकाणी दिसतील. ॲग्रो प्रोसेसिंग युनिट्सच्या माध्यमातून असतील, इंडस्ट्रीयल युनिट्सच्या माध्यमातून असेल, MIDCच्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून असेल, या ठिकाणी रोजगार कसा उपलब्ध करायचा आणि त्या माध्यमातून शाश्वत विकासाकडे कसं पाऊल टाकायचं हा एक योजना आम्ही आखलेली आहे आणि त्याचं निश्चितच जे परिवर्तन आहे ते पुढच्या काही वर्षामध्ये आपल्याला दिसेल. मंडळी, आर्वीमध्ये एक विशाल तलाव आहे, सारंगपुरी तलाव. पर्यटनासाठी अतिशय उत्कृष्ट असं हे स्थळ आहे. तो तलाव पूर्ण भरलेला होता आणि ह्या तलावाचं पाणी आर्वीत पोचवण्यात आलं आहे आणि तेही गुरुत्वाकर्षणातून. विजेचा वापर केलेला नाही. हा तलाव ब्रिटिशकालीन आहे. तलावाच्या जॅकवेलवर आम्ही गेलो होतो. तिथून पाण्याचा सुंदर नजारा आम्ही बघितला. मंडळी, आम्ही हिंगणघाटमध्ये फिरत होतो ना, तेव्हा तिथल्या वेना नदी किनारी श्री विठ्ठलाची महाकाय मूर्ती आम्ही बघितली. तिचंही दर्शन आम्ही घेतलं आणि मग स्टँडअप योजनेच्या लाभार्थींची भेट घेतली. मोदी साहेबांनी जे काही स्टँडअप चालू केली आहे त्याबद्दल मग बँक ऑफ इंडियाने मला स्टँडअप या योजनेतून लोन प्रोव्हाइड केलं. किती लोन घेतलं आणि कशासाठी केलं? माझं लोन JCB 24-24 लाखाचे होते तेव्हा. मला 17.5 लाखाचं बँकेने लोन प्रोव्हाइड केलं. लोन. आणि सामाजिक न्यायाने काय केलं? समाज कल्याणी मग त्यानंतर 24 लाख जे रक्कम आहे त्या 24 रक्कम 15% जे व्याज म्हणजे रक्कम मार्जिन मनी ते समाज कल्याणी दिली मला. अच्छा, त्याचा फायदा झाला? हो, आता टोटल रकमेतून 15% रक्कम म्हणजे मला सूटच मिळाली. माझ्या जे कर्ज खातं आहे त्यामध्ये समाज कल्याणी. JCB घ्यावा म्हणजे ह्या व्यवसायात त्यामुळे असं का वाटतं? JCB असं की आम्ही ग्रामीणमधील लोक आहे ना आणि ग्रामीणमध्ये सर्वात जास्त शेती आहे. तर शेतीला रिलेटेड JCB असल्यामुळे मी निर्णय घेतला JCBचा की JCB छान राहील. मुळात बेरोजगार असलेले हे युवक, पण ह्यांनी 17.5 लाखांचं कर्ज घेऊन ते पूर्णपणे फेडलं आणि त्यातून आता नवीन कर्ज घेऊन पुन्हा एक JCB घेण्याची त्यांची मनीषा आहे. आणि म्हणूनच मुळात ही स्टँडअप योजना काय आहे ना ते आपण जाणून घेऊया. स्टँडअप योजना ही जी आहे केंद्र शासनाच्या स्टार्टअप योजनेचा एक भाग आहे. त्याच्या अंतर्गत केंद्र शासनाने बँकांना हमी दिलेली आहेत आणि जे सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि ज्यांच्याकडे व्यवसाय करण्याची क्षमता आहे परंतु स्वतः जे व्यवसाय करण्यासाठी त्यांच्याकडे भागभांडवल नाही आहे, अशा यांना भागभांडवल मिळावं या दृष्टिकोनातून ही योजना सुरू केलेली आहे.
आणि या योजनेमध्ये जो अनुसूचित जातीचा लाभार्थी असेल त्याला त्याचं स्वतःचं जे भागभांडवल असतं 10% असतं आणि आमच्या समाज कल्याण विभागाकडून 15% असतं आणि ज्या बँका आहेत राष्ट्रीयकृत बँका त्यांच्याकडून 75% ती मंजुरी दिल्यानंतर आम्ही त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट ते देत असतो. त्याच्यामधून लोक तो रोजगार उपलब्ध करतात. जवळजवळ 1 करोडपर्यंतचा प्रकल्प त्याच्यामध्ये तो तयार करू शकतात. अनेक प्रकल्प आमच्याकडे सुरू झालेले आहेत काही कालावधीमध्ये. जी सुशिक्षित बेरोजगारांना त्याच्यामधून रोजगार पण मिळालेला आहे. विशेषतः LPG टँकर, त्याच्यानंतर गॅस एजन्सी, JCP मशीन अशासारखे व्यवसाय त्याच्यातून सुरू झालेले आहे. 75% बँकांचं फायनान्स असतं, 25% जो पार्ट असतो त्याचा स्वतःचा, त्याच्यामध्ये 15% आमची सबसिडी असतं आणि 10% त्याचा असतं. अशा पद्धतीने जवळजवळ आम्ही मागील काही वर्षांमध्ये 180 लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहे आणि त्यांचे प्रकल्प चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. वर्धा जिल्ह्यामध्ये ह्या योजनेअंतर्गत एक गॅस एजन्सीही देण्यात आली आहे. स्टँडअप इंडिया योजना जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त 2015मध्ये ही योजना म्हणजे त्या निर्माण करण्यात आलेली होती. त्यानुसार अनुसूचित जातीचे जे उद्योजक आहेत व महिला उद्योजक आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत जो लाभ मंजूर होतो त्यामध्ये आपण 15% मार्जिन मनी लाभार्थ्याला देतो आणि तो मार्जिन मनी जो आहे आपण त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करतो. गॅस एजन्सीला आपण म्हणजे टोटल रक्कम जी आहे मंजूर ही बँकेने केलेली आहे 39,66,000 रुपये आणि त्यावर आपण 15% मार्जिन मनी आपण 5,94,000 रुपये दिलेले आहेत. त्यांच्या लोन अकाउंटला आपण जमा केलेले आहेत. 39.65 लाख रुपयांच्या कर्जासाठी मार्जिन मनी म्हणून 15 लाख रुपये या योजनेअंतर्गत या लाभार्थीला देण्यात आले आहेत. मंडळी, मुळात हे जे कर्ज आहे ना ते बँकांकडून घेण्यात येतं. मग बँका कर्ज देतात का हा प्रश्न निर्माण झाला ना. नाही, व्याजदर हा नॅशनलाइज बँकांचा जो ठरलेला असतो या प्रकारामध्ये कर्ज, उद्योग कर्ज त्या अंतर्गत तो त्यांचा ठरलेला आहे. त्यानुसार बँकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्ज द्यावं आपल्या लाभार्थीला म्हणून शासन काही त्याच्यामध्ये याच्यामध्ये केंद्र शासनाने मॅडम हमी घेतलेली आहे आणि सबसिडीकडे यापूर्वीच त्यांनी ते पैसे डिपॉझिट केलेले आहे. त्याच्यामुळे बँका त्यांना कर्ज देतात. अशाच प्रकारची एक योजना उद्योग विभागाकडून पण चालू आहेत आणि त्याच्यामध्ये सबसिडीचं प्रमाण थोडं मोठं आहे ग्रामीण आणि शहरीचं. त्याच्यामुळे तिकडे पण बऱ्याच ज्यांचे प्रकल्प मूल्य कमी आहे 50 लाखापर्यंत आहे ते लाभार्थी त्या ठिकाणी जातात आणि त्यांना सुद्धा तिकडून सुद्धा लाभ मिळतो. पण ज्यांचे प्रकल्प मोठे असेल तेच प्रकल्पधारक आमच्या विभागाकडे येतात. नाहीतर उद्योग विभागाकडून पण अशा प्रकारची एक स्टँडअप योजना राबवली जातात. या योजनेअंतर्गत हा जो मार्जिन मनी देण्यात येतो ना त्यामध्ये वाढ करण्यात यावी अशा प्रकारचा प्रस्ताव समाज कल्याण विभागातर्फे देण्यात आला आहे. मार्जिन मनी वाढवून भेटावा. आमच्याकडे सबसिडीचं जे प्रमाण आहे 15% उद्योग विभागाच्या तुलनेमध्ये ते कमी आहे. त्याच्यामुळे आम्ही पण प्रस्ताव पाठवलेला आहे. किमान हे ग्रामीण आणि शहरी सारखंच ठेवून आपण 25% करायला पाहिजे. म्हणजे आपल्या विभागाला सुद्धा 1 करोडच्या प्रोजेक्टपर्यंत लाभार्थी मिळेल. शासन निर्णयात सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून आयुक्तालयाच्या वतीने आम्हाला ज्या फील्डमधून फीडबॅक मिळालेला आहे आमच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून त्या अनुषंगाने आम्ही प्रस्ताव शासनास पाठवलेला आहे. तर यामध्ये कसं सध्या थोडं 15% मार्जिन मनी असल्यामुळे नाही का तर लाभार्थी थोडे कमी मिळतात आपल्याला. आपण शासनाला 10% वाढीचा पुन्हा म्हणजे या योजनेमध्ये सुधारणा करण्यासाठी मार्जिन मनी कमीत कमी 15% 25% करण्यासाठी आपण प्रस्ताव पाठवलेला आहे. तो जर झाला तर आणखी चांगला प्रतिसाद मिळेल आपल्याला. वर्धा आहे, नागपूरला आहे, त्याच्यानंतर सांगलीला आहे, साताऱ्याला आहेत, बऱ्याच ठिकाणी सर्व शहरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये पण याचे लाभार्थी आहेत. मंडळी, समाज कल्याण विभागाच्या मिनी ट्रॅक्टर योजनेविषयीही आपण जाणून घेऊया. मिनी ट्रॅक्टर योजना ही सर्वप्रथम ही वैयक्तिक स्वरूपाची होती पण नंतर तिला बचत गटाच्या माध्यमातून राबवण्यात आला. अनुसूचित जातीचा बचत गट असायला पाहिजे. 70% सदस्य अनुसूचित जातीचे महिला बचत गटाच्या बाबतीमध्ये. त्याच्यामध्ये 3,15,000पर्यंत आम्ही अनुदान देतो आणि 10% त्यांनी द्यायचं असतं. 90% आमचं आणि 10% त्यांचं असं आहे. याच्यामध्ये त्या मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसाधने दिली जातात. या अनुषंगाने महिलांचे जे बचत गट आहे ते सक्षम व्हावे आणि त्यांना रोजगाराचं साधन मिळावं हा एक याच्यामध्ये उद्देश आहे. याच्यामध्ये जवळजवळ 9,219 बचत गटांना आम्ही मागील वर्षापर्यंत ट्रॅक्टर उपलब्ध करून दिलेलं आहे. परंतु ही योजना पण आहे बचत गटामध्ये आणि आता ट्रॅक्टरची किंमत पण 3,15 ऐवजी बरीच वाढ झालेली आहे. त्याची उपसाधनं पण वाढ झालेली आहे. याच्यामध्ये पण आम्ही वाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे.
याच्यामध्ये जर आणि बचत गटाला देण्यात 3-3.5 लाखाची वस्तू बचत गटाला देण्यापेक्षा वैयक्तिक जर दिली तर मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तर बचत गटाला दिल्यामुळे बचत गटाला सुद्धा याच्यामधून भाडे तत्वावर मिनी ट्रॅक्टर, छोटं ट्रॅक्टर वापरलं जातं. कारण बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये आता शेतीसाठी पूरक म्हणजे बैलजोडी ही वापरण्याची परंपरा थोडी कमी झालेली आहे. वापरणं परवडत नाही, त्याच्यामुळे या मिनी ट्रॅक्टरला थोडं प्राधान्य आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यातून पण रोजगार उपलब्ध होतो. मंडळी, हे सगळं बघितल्यानंतर तुमच्या एक लक्षात आलं का, तळागाळातल्या ह्या साऱ्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासन प्रशासन पातळीवरून निकराचे प्रयत्न होत आहेत आणि त्यांच्या ह्या प्रयत्नांना यशसुद्धा मिळत आहे. तर म्हणजे बहुतांश शासनाच्या विभागाकडून अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी योजना राबवल्या जातात आणि आपण जर बघितलं लोकांचं राहणीमान आणि लोकांचं उत्पन्न तर त्याच्यामध्ये निश्चितच वाढ झालेली आहे. म्हणजे आपण कुठल्या तरी मागील काही वर्षाला जर कंपेअर केलं तर आपल्या लक्षात येईल की आर्थिक उन्नती झालेली आहे. त्याच्यामुळे योजनांचा फायदा होतो म्हणूनच होतो. शैक्षणिक योजनांबरोबरच रोजगार निर्मिती होईल अशा प्रकारच्या योजनांची आखणी सध्या करण्यात येत आहे. माझं नम्रपणे एक आव्हान असं आहे की योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि खऱ्या लाभार्थीने लाभ घ्यावा आणि लाभ घेतलेल्या साहित्याचा त्यांनी उपयोग घ्यावा. म्हणजे जो कोणीतरी शिकलेला असतं किंवा त्याला 4 गोष्टी माहीत असतं त्याला लाभ घेणं फार सोपी जातं. तो लाभ घेतो, त्याला कदाचित त्या लाभ घेण्याची गरज पण नसतं तरी तो घेतो. पण त्यांनी न घेता त्याच्यापेक्षा जो जास्त गरजू आहे किंवा आहेऱ्या आणि नाहेरीच्या लाईनमधला जो शेवटला आहे त्याला जर समाजातील लोकांनी न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला तर समाजाची उन्नती लवकर होईल. आणि ज्याच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही पण तुम्ही संपर्कात आहे समाजाच्या, तुम्ही जर त्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला तर त्याचा निश्चितच फायदा होईल. आणि त्या दृष्टीने माझं दोघांनाही आव्हान आहे, सरकारी यंत्रणेलाही आव्हान आहे की त्यांच्या विभागाअंतर्गत येणाऱ्या योजनांचा प्रचार आणि प्रसार याकडे त्यांनी महत्त्व दिलं पाहिजे. आज सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून प्रत्येक विभागाने आपल्या योजना लोकांपर्यंत कसे पोहोचवेल याचा पण प्रयत्न केला पाहिजे. आणि लाभार्थींनी पण सुद्धा किंवा जनतेने सुद्धा प्रोॲक्टिव्ह भूमिका घेऊन सामान्य जनतेसाठी सरकारच्या कुठल्या योजना आहेत, कुठल्या विभागाचा कुठल्या योजना आहेत या संदर्भात वेबसाईट्सवर नसतील इतर ठिकाणांवरून माहिती घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. प्रत्येकाच्या आर्थिक उन्नतीसाठी शासन कटिबद्ध आहे आणि त्याच अनुषंगाने शासनातर्फे विविध योजना, उपक्रम, अभियानं यांची आखणी करण्यात येते. त्यामध्ये अनेक यशोगाथाही असतात आणि हे जे शासन प्रशासन पातळीवरचे हे जे सगळे घटक आहेत ना, या घटकांची एकच इच्छा असते की या साऱ्या योजनांचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि स्वतःची आर्थिक उन्नती करून घ्यावी आणि त्यासाठी या योजनांची माहितीही करून घेण्यात यावी. आणि हीच बाब आपण करतोय आपल्या रयतेचा दरबार ह्या कार्यक्रमातून. आपल्या ह्या कार्यक्रमातून आपण सर्व योजना, उपक्रम, अभियान, यशोगाथा याबाबतची सविस्तर माहिती आणि विश्वासार्ह माहिती आपण जाणून घेत असतो. त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, सूचना असतील, प्रश्न असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेच्या दरबारमध्ये आत्तापर्यंत हे जे एपिसोड झालेले आहेत ना, 450च्या वर एपिसोड आहेत. हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहे जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुनः प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठी रयतेचा दरबारमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊ आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.